नमस्कार. शेतीचं सगळं गणित पाण्यावर अवलंबून असतं, बरोबर ना? आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल. ही योजना खास करून अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांना बोरवेलसाठी मोठी मदत मिळू शकते. आता बोरवेल खोदायची म्हणलं की मोठा खर्च डोळ्यासमोर येतो. मग अनेकांच्या मनात हा प्रश्न येतोच की सरकारकडून काही मदत, काही अनुदान मिळतं का? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आणि याचं उत्तर आहे हो, 100% मिळतं. राज्य सरकारनं खास अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी विशेष योजना आणलेल्या आहेत. चला मग बघूया तरी काय आहेत या योजना. तर ही जी मदत आहे ती प्रामुख्यानं 2 वेगवेगळ्या योजनांमधून दिली जाते. आता या योजनांची नावं काय आहेत आणि त्या नेमक्या कोणासाठी आहेत हे आपण आधी नीट समजून घेऊया. ओके, तर या आहेत त्या 2 योजना. बघा, पहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. ही योजना आहे अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गातल्या शेतकऱ्यांसाठी. आणि दुसरी योजना आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, जी आहे अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गातल्या शेतकऱ्यांसाठी. म्हणजे इथं एक गोष्ट स्पष्ट आहे, अर्ज करताना आपला प्रवर्ग कोणता आहे हे बघूनच योग्य योजनेला क्लिक करायचं आहे. बरं, आता योजनांची नावं तर कळली, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैशांचा, बरोबर ना? या योजनेतून नक्की किती पैसे, किती अनुदान मिळू शकतं? तर ऐका, या योजनांमधून इन वेल बोरिंगसाठी तब्बल 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. 50,000 म्हणजे हा खूप मोठा आर्थिक आधार आहे, ज्यामुळे खर्चाचा बराचसा भार हलका होऊ शकतो. ओके, 50,000 मिळणार हे तर मस्त आहे, पण त्यासाठी अर्ज करायचा कुठे आणि कसा? तर चिंता करायचं कारण नाही, कारण ही सगळी प्रक्रिया आता ऑनलाईन आणि एकदम सोपी झाली आहे. चला तर मग आपण MahaDBT पोर्टलवर अर्ज कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला MahaDBT फार्मर स्कीम पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपला जो फार्मर ID आहे तो वापरायचा. लॉग इन झाल्यावर जे पहिलं पान उघडेल तिथेच घटकासाठी अर्ज करा किंवा इंग्रजीत अप्लाय फॉर कंपोनेंट असे एक बटन दिसेल. बस त्यावर क्लिक करून सुरुवात करायची. आता पुढच्या पानावर तुम्हाला सरकारच्या भरपूर योजनांची एक लांबलचक यादी दिसेल. पण इथे अजिबात गोंधळून जायचं नाहीये. आपल्याला फक्त एकच पर्याय शोधायचा आहे, तो म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना. हा पर्याय निवडा. त्यानंतर आपोआप तुमचा तालुका आणि गाव तिथे दिसेल. ते एकदा बरोबर आहे ना याची खात्री करून घ्या. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. बघा, या मुख्य योजनेखाली अनेक गोष्टींसाठी अनुदान मिळतं, जसं की नवीन विहीर, पाईपलाईन, पंप सेट वगैरे. पण आपल्याला फक्त आणि फक्त इनवेल बोरिंग हाच पर्याय निवडायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण इथे जर चूक झाली तर आपला अर्ज दुसऱ्याच गोष्टीसाठी जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा. बरं, इनवेल बोरिंग निवडलं की खाली अटी आणि शर्ती मान्य करण्यासाठी एक छोटासा चौकोन दिसेल, त्यावर टिक करायचं. मग आधी जतन करा किंवा सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा म्हणजे सबमिट बटन दाबा. आणि मग सगळ्यात शेवटी फक्त 23 रुपये 60 पैशांची एक छोटीशी फी ऑनलाईन भरायची आहे. चला, म्हणजे अर्ज भरला, फी भरली, आपलं काम झालं. पण इथून पुढे काय? अर्ज तर सबमिट झाला, पण आता पुढे नेमकं काय होणार? अर्ज सबमिट केल्यापासून ते थेट आपल्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे येईपर्यंत एक पूर्ण प्रक्रिया आहे. आणि या प्रवासातले काही टप्पे खूप महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला अजिबात चुकवायचे नाहीत. चला तर मग तो संपूर्ण प्रवास कसा आहे ते बघूया. ही प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या. बघा, आपण अर्ज केला म्हणजे आपली निवड झाली असं नाही. अर्जदारांमधून लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने होते. आता जर लॉटरीमध्ये आपलं नाव लागलं तर आपल्याला कागदपत्र अपलोड करायला सांगतात. त्यानंतर आपल्याला मिळतं एक सगळ्यात महत्त्वाचं पत्र, त्याला म्हणतात पूर्वसंमती पत्र. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, हे पत्र हातात आल्याशिवाय कामाला सुरुवात करायची नाही. काम झालं की त्याची बिलं अपलोड करायची आणि त्यानंतर सरकार अनुदानाचे पैसे थेट आपल्या खात्यात जमा करतं. ओके, तर या सगळ्या माहितीतले असे कोणते मुद्दे आहेत जे आपण विसरता कामा नये? चला एकदा पटकन त्यावर नजर टाकूया. पहिली गोष्ट, SC साठी वेगळी योजना, ST साठी वेगळी योजना, हे लक्षातच ठेवा. दुसरं, अनुदान आहे तब्बल 50,000 रुपये, पण फक्त इनवेल बोरिंगसाठी. तिसरं, अर्ज कुठेही नाही, फक्त MahaDBT पोर्टलवर ऑनलाईनच करायचं आहे. चौथं, निवड लॉटरी पद्धतीने होते. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पूर्वसंमतीपत्र मिळाल्याशिवाय कामाला सुरुवात करू नका, नाहीतर अनुदान मिळणार नाही. तर ही होती बोरवेल अनुदानाची A to Z माहिती.
अर्ज कसा करायचा, निवड कशी होते आणि पैसे कधी मिळतात, सगळं आता आपल्यासमोर स्पष्ट आहे. आता खरा प्रश्न एकच आहे की ही एवढी चांगली माहिती मिळाल्यानंतर आपल्या शेतातली पाण्याची अडचण दूर करण्यासाठी या योजनेचा फायदा आपण घेणार आहोत का? अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.